नमस्कार मित्रांनो. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे नाती, विश्वास आणि सत्ता तिन्ही गोष्टींची खरी परीक्षा सुरू होते. एका बाजूला घरातल्या लोकांचंच राजकारण, दुसऱ्या बाजूला बिझनेसमध्ये सुरू असलेले नवे डावपेच आणि या सगळ्यांच्या मध्ये उभा आहे अग्नी. त्याच्या आयुष्यात आता पुन्हा एकदा वादळ येण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत. रतन सिंग आणि प्रताप सिंग यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे आणि त्या सगळ्यांचा परिणाम अग्नीच्या आयुष्यावर कसा होणार आहे? चला तर मग पाहूया अग्नीर भाग 31. हुकुम. काकासांनी जयपूर फैक्ट्री में घोड़ घालून ठेवला है. 2 महीनों से एक भी नया कॉन्ट्रैक्ट फैक्ट्री में आया नहीं और जो कॉन्ट्रैक्ट फैक्ट्री को मिले थे उनको भी पूरा करने में बहुत देर लग रही है, भुवन ने माहिती दिली. अग्नी भुवन आणि माईकला घेऊन बेसमेंटमधील सिक्रेट रूममध्ये बसला होता. आजचा विषय तसा गंभीर होता. माझ्या लग्नाची बातमी काकासांना रुचलेली दिसत नाही, म्हणून त्यांनी यावेळेस हा नवीन मार्ग शोधलेला दिसतोय. अग्नी आपल्या कपाळावर 2 बोटं घासत भुवनला म्हणाला. माईक तिथेच बसून त्यांची चर्चा ऐकत होता. इट हॅज बीन रिपोर्टेड दॅट प्रताप सिंग हॅज कम टू बँगलोर, माईकने सांगितलं. तसं अग्नी विचार करत म्हणाला, त्याच्या मागे आपली 2 माणसं लाव. त्याची मिनटाची खबर मला पाहिजे. पर अब ये दोनों बाप बेटों के दिमाग में चल क्या रहा है, भुवनने विचारलं. काकासांना वाटतं प्रतापच्या या परिस्थितीला मी जबाबदार आहे म्हणून. अग्नीने त्याची मान खुर्चीला मागे टेकत हताशपणे म्हणाला. सोनाने प्रतापला जेव्हापासून मेवाडमधून हद्दपार केले होते तेव्हापासून रतन सिंग अग्नीवर नाराज होते. त्यांना असं वाटत होतं की अग्नीने घरातली गोष्ट घरातच निपटायला हवी होती. पण अग्नीने आणि मासाहेबांनी सोनाने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले. तेव्हापासून रतन सिंग काही ना काही कारणाने अग्नीवर कुरघोडी करत. रतन सिंग उघड नाही, पण बाहेरून मात्र प्रताप सिंगला नेहमी सपोर्ट करत होते. फॅक्टरीच्या कामाचे बरेच पैसे ते प्रताप सिंगला परस्पर देऊन देत. अग्नीला याबाबत सर्व माहीत होते, तरीसुद्धा त्याने जयपूरच्या फॅक्टरीमध्ये कधी स्वतःहून लक्ष घातले नाही. ती फॅक्टरी त्याने त्याच्या काकासांना चालवायला दिली होती. आताही अग्नीचे परत लग्न झालेले समजतात रतन सिंग बिथरले होते आणि म्हणूनच त्यांनी फॅक्टरीची दोन्ही हातांनी लूट चालू केली होती. माईक, एक काम कर, आपल्या वकिलांना बोलवून घे आणि जयपूरची जी फॅक्टरी आहे ती रतन काकांच्या नावावर करायला सांग. त्याचे डॉक्युमेंट मला लवकरात लवकर हवे आहेत. पण हुकूम, अशी कशी ती फॅक्टरी आपण त्यांना देऊन द्यायची? अग्नी म्हणाला. तसं भुवनला प्रश्न पडला. बाबासा गेले त्यानंतर रतन काकांनीच दिल्लीतील फॅक्टरी बघितली, पण त्यांना ती तेवढी सांभाळता आली नाही. त्यामुळे मी आल्यानंतर मी फॅक्टरीच्या कामात जास्त लक्ष घालू लागलो. त्याच फॅक्टरीतलं वर्चस्व हळूहळू कमी व्हायला लागलं. हीच गोष्ट त्यांना कुठे ना कुठे खटकत होती. म्हणून त्यांनी फॅक्टरीत त्यांचे काही लोक हाताशी धरून छोट्या छोट्या कुरापती करण्यास सुरुवात केली. मला सगळे माहीत असूनही मी त्यांना फॅक्टरीतून जबरदस्ती काढून टाकू शकत नव्हतो. त्यामुळे मी आपल्या राठोड इंडस्ट्रीची एक ब्रँच जयपूरमध्ये उभी केली आणि त्या ब्रँचची सर्व जबाबदारी मी रतन काकांवर सोपवली, जेणेकरून रतन काकासांना त्यांची सत्ता परत आल्यासारखे वाटेल आणि मलाही त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड केल्यासारखे. जर कंपनीच त्यांच्यासाठी उभी केली होती तर ती त्यांच्या नावावर करायला मला काही हरकत नाही. भुवनला अग्नीचे म्हणणे पटले. थोडा वेळ अजून इतर कामांवर चर्चा करून आजची ही सिक्रेट मीटिंग संपली. मीटिंग संपताच माईकने वकिलांशी बोलून कागदपत्र बनवायला टाकले. त्याने आपली 2 विश्वासू माणसं प्रताप सिंगच्या मागे देखील ठेवली. तिघही बेसमेंटमधून लिव्हिंग रूममध्ये आले. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे अग्नीने दोघांनाही जेवणाला थांबवत फ्रेश होण्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये गेला. फ्रेश होऊन येताना तो कायराला सोबत घेऊनच खाली आला. त्याने आपल्या जवळील चेअरवर तिला बसवले. त्या दोघांना देखील बसायला सांगितले. नेहमीप्रमाणे आजही रात्रीचे जेवण नीराने तिच्या हाताने बनवले होते. आतापर्यंत तिच्या हाताची चव सगळ्यांनाच परिचयाची झाली होती. तिने जेवणात दाल राईस, पंजाबी छोले, पनीर मखनी आणि स्वीट डिश म्हणून खीर बनवली होती. जेवणातले सर्व पदार्थ पाहत अग्नी ओठात तिरकस स्माईल केली, कारण तिला जेव्हा पण काही सांगायचे असायचे किंवा विचारायचे असायचे ती जेवणात खीर बनवायची. हे त्याला आतापर्यंत चांगले पाठ झाले होते. ती स्वतः उभी राहत
सर्वांना आपल्या हाताने वाढत भुवनला इशारा करून अग्नीशी बोलायला सांगत होती आणि तो मात्र तिला इग्नोर करत मान खाली घालून जेवण करत होता. अग्नी तिरक्या डोळ्यांनी त्या दोघांचा खेळ बघत होता, पण तो त्यांच्यामध्ये पडला नाही. शेवटी तिने तिचं नेहमीचं अस्त्र काढलं. कायराच्या शेजारी खुर्चीवर बसून तिने तिची डिश वाढून घेतली. आता कायरा स्वतःच्या हाताने खात असल्याने तिला खाऊ घालावे लागत नव्हते, पण जेवताना अग्नी आणि नीरा तिला शेजारीच लागत. डॅडा, तुला माहितीये बाप्पा येणार आहे. नीराने कायराला कोपोर टोचून खुणावताच कायरा बोलू लागली. तिचं बोलणं ऐकून तिथे बसलेले भुवन आणि माईक अग्नीकडे पाहू लागले. तो मात्र खाली मान घालून जेवण करत होता. आपल्याकडे आणायचं का बाप्पाला? नीरा आई सांगत होती, तो आपल्याकडे आला तर तो माझा फ्रेंड होईल. तिने असे म्हणताच नीराने एक हात आपल्या कपाळावर मारून घेतला. ओके बच्चा, अजून काय सांगितलं तुझ्या नीरा आईने? अग्नीने तिच्या केसावरून हात फिरवत नीरा आई या शब्दावर जोर देत म्हणाला. नीरा आईने सांगितलं, बाप्पा आपल्या घरी येणार, आपण खूप मजा करणार, आपण रोज त्याला लाडू आणि यम्मी यम्मी. ती मध्येच विसरून गेली. तिला मोदक सांगितले होते, काहीतरी देणार. मग त्याची आपण सगळे मिळून राऊंड राऊंड पूजा करणार आणि तो सगळा खाऊ बाप्पा आपल्याला पण देणार. अग्नीने प्रेमाने विचारताच कायरा पोपटासारखी बोलू लागली. त्याने नीराकडे प्रश्नार्थक पाहत आपली एक भुवई वर उचलताच नीरा गडबडून म्हणाली, मी मी ते ते तो मी ती. तिच्याकडून बोलवले जात नव्हते. तिने समोरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि पाणी पिऊ लागली. तेवढ्यात तो आपल्या खुर्चीवरून उठला आणि तिला म्हणाला, बाराखडी म्हणून झाली की 1 तासाने स्टडी रूममध्ये येऊन जे असेल ते सांग. अग्नी झपाझप पाऊल टाकत स्टडी रूमकडे निघून गेला. तो गेल्यावर भुवन गालात हसला आणि माईक मात्र तो गेला त्या दिशेने बघत राहिला. नीराचा 1 तास तर काय बोलावं, कसं बोलावं यातच निघून गेला. नीरा हिम्मत करून स्टडी रूममध्ये आली. त्या रूममध्ये येताच तिला मागच्या वेळेस घडलेला प्रसंग आठवला, पण ती लगेच आपले विचार झटकत अग्नीला शोधू लागली. अग्नी तिथेच खिडकीजवळ उभा राहून सिगरेट पिताना तिला दिसला. खरं तर अग्नी रतन सिंग आणि प्रताप सिंग या दोघांचा विचार करत असल्याने त्याला नीरा केव्हा स्टडी रूममध्ये आली ते समजलंच नाही. अग्नी तेव्हाच सिगरेट ओढायचा जेव्हा तो काहीतरी मोठ्या विचारात असायचा किंवा त्याला कुणाचा तरी खूप राग आलेला असायचा. हे नीराला आतापर्यंत समजले होते. त्यामुळे त्याला असे खिडकीजवळ सिगरेट ओढताना उभे राहिलेले पाहून ती घाबरली आणि आल्या पावली मागे वळून परत जायला लागली. तेच तिचा धक्का लागून खुर्ची थोडी सरकली आणि त्याचा आवाज झाला, स्टॉप. अग्नीने लगेच आवाजा दिशेने वळून पाहिले आणि तिला असे घाबरून पळून जाताना पाहून त्याने जोरात आवाज दिला. त्याचा आवाज येताच नीराचे पाय जागेवर थांबले. तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले. एक हातात आपला पदर धरून तिने तो आपल्या छातीशी लावून देवाचा धावा करू लागली. तिला असे करताना पाहून त्याला तिची गंमत वाटली. तो एक एक पाऊल टाकत तिच्यापर्यंत आला. तिच्या चेहऱ्यावर पसरलेली भीती आणि त्यामुळे थरथरणारी तिची काया त्याच्या मनात वेगळे तरंग उठवत होती. तिच्या कपाळावर पसरलेले केस आपल्या हाताने बाजूला करण्याचा त्याला मोह होऊ लागला आणि म्हणून त्याने हात उचलून तिचा चेहऱ्याजवळ आणलाच होता की जोरात हवेची झुळूक आली आणि अग्नी भानावर आला. हे मी काय करत होतो? अग्नीने स्वतःलाच प्रश्न केला आणि तो 2 पावलं मागे सरकून आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. तिथूनच त्याने नीराला आवाज दिला, आपण बसून बोलूया, सिट डाऊन. नीरा घाबरत घाबरत त्याच्या समोरील खुर्चीवर येऊन बसली. बाराखडी माझी पाठ आहे, ती न ऐकवता मुद्द्याचं सांग. तो आता तिच्याशी थोडा रूडली बोलला. स्पीक. ती काहीच बोलत नाही पाहून तो अजून कडक आवाजात म्हणाला, ते पुढच्या आठवड्यात गणपती बसणार आहेत. तसं मी मासाहेबांना विचारलं होतं, पण मासाहेबांनी तुमच्याशी बोलायला सांगितलं. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी कायराचा वाढदिवस सुद्धा आहे, तर मला यावेळेस. असं म्हणत तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो नजर रोखून तिच्याकडेच पाहताना दिसला. तशी ती गडबडून पुन्हा म्हणाली, म्हणजे दरवेळेस तुम्ही करत असाल, पण मला यावेळेस तिच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती म्हणून. आता ती खुर्चीवरून उठून उभी राहिली. जर तो चिडला तर आपण त्याचे काहीचही ऐकून न घेता इथून लगेच निघून जावे, या पवित्र्यात ती होती. व्हॉट्स द प्लॅन? अग्नीने असं विचारताच तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं, कारण तो अगदी शांततेत तिला बोलत होता.
नाही म्हणजे आदल्या दिवशी आपण सर्वांनी मिळून गणपती बसवायचा आणि दुसऱ्या दिवशी कायराच्या वाढदिवसाला भुवनदादा आणि रोजीचे मुलं बोलवायचे. केक आणि जेवण सर्व घरीच करेल. कुठे बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. कायरासाठी जी काही शॉपिंग करायची असेल ती तुम्ही करून आणा. मी मासाहेबांना बोलली आहे. त्या पण वाढदिवसाच्या दिवशी येणार आहेत. मुलांना काही भेटवस्तू द्याव्या लागतील त्या मी आणि भूमी मिळून घरीच बनवू. काही अजून आणावं लागलं तर भुवनदादांना सांगेल. तो कायराला कुठे बाहेर जाऊ देत नाही ते तिला मग चांगलेच माहीत होते. पण एवढ्या दिवसात ती सुद्धा कुठे बाहेर गेली नव्हती किंवा त्याने तिला कुठे बाहेर जाण्याची गरजच ठेवली नव्हती. म्हणून तिला वाटले की तिने सुद्धा कायरासारखे कुठे बाहेर गेलेले त्याला आवडणार नाही. म्हणून तिने सर्व प्लॅन घरीच राहून करण्याच्या उद्देशाने बनवला होता. सोना गेल्यानंतर कायराला संपूर्ण जगापासून लपवून ठेवण्यासाठी मी इथे बँगलोरला घेऊन आलो. पण जाऊ दे, लिस्ट करून ठेव. उद्या आपण जाऊन तुला हवे असलेलं सर्व सामान घेऊन येऊ. नीरा त्याचे बोलणे ऐकत डोळ्यात काहीसे आश्चर्य आणि काहीसा आनंदाचा भाव घेत तिथून निघून गेली. ती जाताच तो पुन्हा खिडकीजवळ येऊन उभा राहत बाहेर बघत स्वतःशीच म्हणाला, मी कायराला पूर्ण जगापासून नाही तर तुझ्यापासून देखील लपवून ठेवण्यासाठी इथे बँगलोरला घेऊन आलो होतो. पण नियतीने तुला माझ्यासमोर कायरासाठीच आणून उभे केले. आता इथपर्यंत तर आलो आहोत. काय माहीत आपल्या डेस्टिनीत अजून काय लिहिले आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा भाग. आता पुढच्या भागात नेमकं काय होणार? कायराचा वाढदिवस आणि गणपतीच्या निमित्ताने घरात सुरू असलेली ही जवळीक अग्नी आणि नीरामधील अंतर कमी करेल का? की अचानक काहीतरी असं घडेल ज्यामुळे सगळं पुन्हा बदलून जाईल? आणि सर्वात मोठा प्रश्न, प्रताप सिंग आणि रतन सिंग यांच्या मनात नेमका कोणता खेळ सुरू आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका अग्नीरचा पुढचा भाग. जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही स्टोरी तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.